कसं काय माझ्या खवयांनो खाताय ना? अहो खाल्लंच पाहिजे, सगळं खाल्लं पाहिजे, पाहिजे ते खाल्लं पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाल्लं पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, वेगवेगळ्या ठिकाणचं बघतोय, तिथली स्पेशालिटी तिथलं काय असेल ते ॲडॉप्टेशन करून ते आपण खातोय. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजेदारच्या नवीन एपिसोडमध्ये मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी घेतल्या. त्या मिरजला मला लई दिवसापासून यायचं होतं आणि मिरजमध्ये काय काय मिळणाऱ्या नवीन गोष्टी किंवा जुन्या गोष्टी ज्या आहेत किंवा इथलं फेमस जी फूड आहे ती आपल्याला कव्हर करायचं होतं आणि आज आपण ते करणार आहे. आता मिरजमधली मला काही जास्त माहिती नाही, पण मिरजचा लोकल बॉय आणि माझा मित्र प्रज्वल पुकाळे जो प्रॉपर मिरजचा आहे आणि आपल्याला प्रज्वल आज मिरजमध्ये काय खायचं आहे ते सगळं आपल्याला सांगणार आहे. प्रज्वल, आमच्या खवयांना तू काय सांगशील आज आपण मिरजमध्ये काय खायचं आहे? मिरजमधले असं लय काय काय फेमस आहे. हा, त्या ठिकाणी तुम्हाला नाश्त्यापासून सुरुवात करायचं असेल तर सुरभी नाश्ता सेंटर म्हणून एक फेमस हॉटेल आहे. नाव मी लय वेळा ऐकलं मिरजमधलं. फेमस असलं कुर्मापुरी आहे. बा एकदा खाल्ला की तुम्ही सारखं येशील असला आहे. सारखं यायचं का नाही ते तिथली कुर्मापुरी खाल्ल्यावरच गल. पण प्रज्वलनं जो पहिला आपल्याला पॉईंट सांगितलाय, कुठं जायचं आपण सुरभीला? मिरज मार्केटमध्ये असते ती. ओके, चला पहिला आपण सुरुवात करूया सुरभी नाश्ता सेंटर पासून आणि मग आपण पुढली ठिकाण बघूया. चला. आता आपण आले मिरजेतील सुप्रसिद्ध लक्ष्मी मार्केट व्यापार मंडळासाठी हे होतं जागा. आणि ह्याच्याच बाजूला सुरभी नाश्ता सेंटर म्हणून आहे. सुरभी नाश्ता सेंटर एकदम नॉस्टॅल्जियावाला फील, म्हणजे असं वाटायला लागलं नाही की ऑथेंटिक जे म्हणते जुन्या काळात गेल्यासारखं लाकडी बांधकाम वगैरे आहे, भारी वाटतंय तिथे. आणि हे क्लॉक तर राही नाही. हा, हे क्लॉक तर 1932 मध्ये हा बांधलेला होता इंग्रजाची काही नगरपालिका म्हणून ओळखली जात होती ही. खाली भाजी मंडी आहे, खाली भाजी मंडी आहे, बाकी सगळं व्यापाऱ्यांसाठी जागा दिलेली ही जागा आहे. बरोबर. त्या साईडला मग हे आपण सुरभी नाश्ता सेंटर बघणार आहे. बघूया चला. चला. त्यानंच फील एवढं भारी यायला लागला नाही, म्हणजे खरोखर एखाद्या मार्केटमध्ये असते ना एखादं जुनं ठिकाण असं बघताना वाटतंय ते. फायनली एवढ्या वेटिंग मधनं सुद्धा टेबल मिळाला, ते पण वशील लावून मिळालाय बरं का. अहो गर्दी भरून जात आहे. अहो ही गर्दी काहीच नाही. तुम्ही एकदा सकाळी 8 ते 9 10 पर्यंत आला की नाही, तुफान गर्दी नाही. अंदाज लावतोय तुम्ही, कारण वाजल्यात किती माहिती आहे का? 12 तर वाजल्या. 12 म्हणजे नाश्त्याच टायमिंग नाही खरं सांगायचं तर. अजून जरी बघितलं नाही तरी इथं गर्दी एवढी भरमसाठ आहे आणि टेबल मिळायचं अवघड आहे. हो, माणसं वेटिंगला बाहेर उभं राहतात. ज्यासाठी वेटिंगला उभं राहतात का नाही, ती कुर्मापुरी मी घेतलेली आहे. दिसताना तर एवढे तर्री बाज दिसायला आलाय कुर्मा. हे तरी किती वर्ष चालू झाले? हे किमान एक 15 वर्ष तर झाली. 15 वर्ष. पण असं वाटतंय स्ट्रक्चर वगैरे बघून वाटतंय की 90च्या काळातलं वगैरे असेल, म्हणजे जुन्या जमान्यातलं स्ट्रक्चर भारी केलंय त्याने. पण ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघूया, ज्यानं आपल्या जिभेला चव येईल का. तुम्ही जर यातला मी तुम्हाला बोललो की तर्री जशी म्हणजे एखाद्या नॉनव्हेजच्या रशासारखी तर्री आहे बघा, अशी कुर्म्याला तर्री आहे. आतमध्ये तुम्ही जर बघितला तर सगळ्या भाज्या ज्या कुर्म्यामध्ये असतात, मटर आहे किंवा बटाटा आहे आणि फ्लावर आहे जो बारीक करून हे केलेला आहे. सोबत याने यांच्या बटाट्याची भाजी दिल्या, कांदा चॉप केलेला आणि पुऱ्या. किती पुऱ्या आहेत माहिती आहे का? 1 2 3 4 5 6 7 पुऱ्या दिल्यात 40 रुपयाच्या कुर्मापुरीला. माणसाचं जेवण एवढ्या जेवण पोट भरते निवान. बघूया आपण मस्त हे तर्री बाज दिसणारा कुर्मापुरी. हा बघू दे, माणसं बघायला लागली. सुपर आहे काय मानान त्या लग्नातले जेवण असते हा. त्या लग्नातल्या जेवणामध्ये कुर्मा असतोय भरमसाठ मोठ्या प्रमाणात केलेला.
ते फील होतं या कोरोनामध्ये जबरदस्त आहे. मसाले भात पण देऊया काय आता. आहे मसाला भात घातला म्हणजे कामच लागलं. पण मला असं वाटतं की त्या मानानं पुऱ्या सुद्धा लग्नातल्या पुऱ्यासारख्याच आहेत, जरा सॉफ्ट पाहिजे होत्या, म्हणजे जरा कडकपणाचे म्हणते जाड पेटाच्या पुऱ्या तशा पुऱ्या वाटतात मला. पण आई शपथ कुर्मा जो आहे लय भारी भारी. त्याला शब्द आहे देऊ कसला ऑथेंटिक. मसाला जो घातला वेगळा आहे का ना, वेगळा पण म्हणता येणार ना, की जसं म्हटलं मी की लग्नामध्ये वगैरे ती भाजी असत्या तर मिक्स मसाला सेम त्या क्वालिटीची ही कुर्मा आवडलं मला, म्हणजे रेकमेंड करण्यासारखं ठिकाण आहे आणि बेस्ट आहे. यांची सोबतची बटाट्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी कसं आहे नॉर्मल एकदम भाजी, म्हणजे ह्यासाठी जास्त रेटिंग देता येणार नाही, पण हे आउट ऑफ 10 आहे बरं का. म्हणजे कुर्मा एवढा जबरदस्त लेवलचा म्हणजे भारी. एकदम फील घेऊन खेळावा. काय होते मी बोलायचा प्रयत्न म्हणजे बोलायचं तर मला आहेच व्हिडिओवर, पण असं वाटतं की राहू दे बोलायचं नुसतं कुर्मा खात बसावं, एवढ्या जबरदस्त क्वालिटीचा आहे. नाव तर बऱ्याच वेळा ऐकलं मी, आज तुझ्याकडे इथं यायला मिळालं आणि तसं भारी क्वालिटीचं आहे ते. ही गर्दी कधी पाहतो असते, गर्दी कधीपर्यंत असते? गर्दी आता 1 पर्यंत असत्या, त्यानंतर ना संध्याकाळी यांचं 5-6 वाजता चालू होते वडापाव. 1 नंबर वडापाव. वडापाव असं चटणी देतात तिने, चटणी तर एकदम. आपण आता हे पहिला भाग घ्यायला लावला, पण पहिला एपिसोड आहे मिरज मधला, आपण सेकंड एपिसोड घेऊया. आणि त्या सेकंड एपिसोड मध्ये आपण संध्याकाळी जे काय मिरज मध्ये काय मिळते ते आपण घेऊया. त्याच्यात जर शक्य झालं तर सुरभीचा वडा सुद्धा ट्राय करून बघूया. कुर्मापुरी तर मला खाऊन झालेले माझे, आणि 10 आउट ऑफ 10 आपल्याकडे रेटिंग आहे ह्या ठिकाणाला. सुरभीची कुर्मापुरी 100% ट्राय करू शकताय. सुरभीची कुर्मापुरी खाऊन झाली आपली, आता काय खायचं? एक फेमस 1 नंबर डोसा, दावणगिरी डोसा म्हणून भेटते. टॉपचा म्हणजे टॉपचा. असं जरा चालत गेलं घेते बा. ओके चालेल चला. प्रज्वलन सांगितलेल्या ठिकाणाला आलोय आपण. 2 नंबरचं आपल्या ठिकाण आजचं मिरज मधलं दावणगिरी लोंढोसा. मला वाटलं नाव काहीतरी वेगळं असेल, नाही त्यांचं नाव डोशामुळे ते नाव त्यांचं. बरं किती वर्ष झाली? 22 वर्ष तर झाले. 22 वर्ष. ऍड्रेस काय सांगा मला? हे महात्मा गांधी उद्यान आहे, हे लक्ष्मी मार्केटचा रस्ताच आहे. मार्केटला लागूनच हे दावणगिरी लोणी डोसा. खास आहे का डोसा? 1 नंबर. खास आहे का? 1 नंबर आहे. बघूया चला. आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत जेवढी ठिकाणं बघितली, आता एकच ठिकाण बघितले, ते म्हणणारे काय बोलायला आलाय, पण जुन्या काळातला फील देणारी ठिकाण, त्यातलं हे दुसरं अजून एक ठिकाण भारी वाटतंय. ॲम्बियन्स पण जुन्या काळातला. ॲम्बियन्स शब्द आपला आला, पण हे वेगळंच आहे, ॲम्बियन्सच्या वरच आहे. फील देते प्रॉपर. प्रज्वलनं आपल्याला लोणी डोशाला आणलं होतं. दुसरं ठिकाण आणि जाळीदार डोसा आपण यांचा घेतलेला आहे. जास्त खपतो इथं, म्हणजे खरोखर जाळीदार आहे बरं काय. म्हणजे खरपूस भाजलेला आहे. वरनं जर तुम्ही टेक्स्चर बघितला एकदम खरपूस भाजला, पॅनकेक सारखं वाटायला लागले. आणि आतमधनं जर बघितला तर एकदम जाळीदार डोसा आहे. काय किंमत आहे? जी काय लोणी डोसा इथं 50 रुपयापासून. 50 रुपयाला. आम्ही दिवसाच्या पिरियडमध्ये म्हणजे आता वाजलेत आपल्याला 1 वाजता. मगाशी कुर्मापुरी घेतली आणि आता ह्यो लोणी डोसा. हाताला सुद्धा जर बघितलं नाही तर लोणी बघा, सगळं लोणीच लागलं हाताला. 2 मिनटं नुसता हात लावला याला, कुरवाळले एवढं लोणी लागले. खतरनाक एकदम. टेस्ट करून बघूया, मला काय राहत नाही. कुरकुरीत असा वाजता डोसा असणार आहे, कारण एकदम क्रंची वाटायला लागला.
टिपिकल ऑथेंटिक लोणी डोसा एकदम बेसिक आहे. खास करून खोबऱ्याची चटणी जी ह्याला एकदम ते काय म्हणतात की सूट करते, ते सूट करते बरोबर. त्या डोशाबरोबर ही चटणी पाहिजे, एवढ्या भारी प्रतीची ही चटणी आहे. आणि क्रंचीनेस भारी आहे बरं का डोशाला. म्हणजे ते लोण्याचा फ्लेवर म्हणणं लागतोय नाही. ना दुखा मस्त आहे. म्हणजे खरोखर गर्दीच ठिकाण असायला पाहिजे. मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं की आणलाय खरं, पण हे खरोखर म्हणजे ठिकाण बघितल्यावर पण जुनं वाटते. गर्दी तर दिसतं ना, खरोखर आहे का फेमस ठिकाण. पण तुम्हाला अशी गर्दी संध्याकाळी जास्त असते. खास करून जे चटणीच भारी वाटते, म्हणजे चटणी ह्याच्याबरोबर जी सोडून लोणी आणि चटणी लागते नाही. आणि तुम्हाला असं वाटेल बघता ना की हे जाड दिसतंय बघा आवरण, म्हणजे भाकरीसारखी किंवा धापाड्यासारखी अशी जाड वाटते का काय. पण जे खाताना जे क्रंचीनेस लागते की नाहीत की अनएक्सपेक्टेड म्हणतोय आपण ज्याला, हे अनएक्सपेक्टेड तुम्हाला दिसताना जाड दिसते डोसा, पण खाताना एकदम क्रंची आणि एकदम सॉफ्ट आहे. या भागात इथं बाजूला उद्यानच आहेत, लोक संध्याकाळी फिरायला ते नाही द्यात. मस्त वाटते बरं का, वातावरण एवढं फ्रेश एवढी आहे. क्रेज आहे या डोश्याला, तुफान गर्दी असते संध्याकाळी इथं. आता आपण दुपारच्या टायमाला आले म्हणून एवढी नाही आहे, संध्याकाळी लई एक नंबर पण असं. अंदाज लावायला होते, म्हणजे त्या क्वालिटीचा डोसा आहे सुपर. लोणी सुद्धा चांगल्या क्वालिटीचं वापरले, होय. त्यामुळं अजून त्याला भारी टेस्ट वाटतं. बाहेरचं उद्यान आहे, खाताना सुद्धा फील भारी होती. मी तर म्हणतोय संध्याकाळपेक्षा दिवसा आहे बाबा, काय भारी वातावरण झाले बाहेर, आणि त्यात हे डोसा खाणं म्हणजे वा. सेकंड ठिकाणी आपण हे डोसा खाल्ला, दुसऱ्या ठिकाणी, आणि सक्सेसफुल झाले ठिकाण आपले की मिरजमधला असा दुसरा स्पॉट जिथं तुम्ही 100% डोसा खाऊ शकताय. याला आणि ह्यो फूड पॉईंट तुम्ही इथं आलंच पाहिजे आणि इथला डोसा तुम्ही खाल्लाच पाहिजे. जाऊ तिथं खाऊचं रेकमेंड आहे, नक्कीच ट्राय करा. आपण आले आता तिसऱ्या पॉइंटला, हा. आप्पा स्वीट्स म्हणून. बर इथं तिने काय करतात, ऑथेंटिक म्हणजे ऑथेंटिक म्हणता येत नाही, समोसा घेतात. बर त्यांची प्रसिद्ध चटणी आहे ती, बर असं भिजवून देतात त्या समोसा. एक नंबर लागते, तुम्ही एकदा खाऊन बघा. आप्पा स्वीट्स एरिया काय आहे? एरिया यो नाट्यगृहाच्या लागून आहे बा. नाट्यगृह हे बालगंधर्व नाट्यगृह, आणि याच्या साईडला त्याच्या साईडला आप्पा स्वीट्स अँड रेस्टॉरंट म्हणून फेमस चटणी समोसा. किती वर्षापासून आहे? ते 1994 पासून चालू आहे. आता किती 94? वर्ष? हा. हे सेटअप सगळा नवीन दिसतोय की रे. सेटअप आता तिने रिनोव्हेशन केलं. आधी बघितला का नाही, बाग जुन्या काळातलं वाटत, फील तर असलं वाटत होतं जुन्या काळात. समोसा आणि चटणी कचोरी चटणी पण आहे, समोसा चटणी पण आहे. खाऊन बघा तुम्ही एकदा, गोड चटणी आहे त्यांची. प्रज्वलनं रेकमेंड केला की चटणी इथली भारी आहे, बघूया चला. आप्पा स्वीट. आप्पा स्वीट्स. हे स्वीट खाली आपण बघितलंच, पण आयुष्यभर हे बघताना एवढं भारी वाटायला आले. समोसा कचोरी मी इमॅजिनच केलं नव्हतं की असं समोसा कचोरी सुद्धा असते. नाही, वाडगा आहे त्या वाडग्यात का नाही समोसा आणि चटणी चटणी कमी आणि रस्सा जास्त वाटायला आलाय मला, किंवा केचप सारखं असं वाटायला आलंय. मी खरोखर इमॅजिन केलं नव्हतं. मला काय वाटलेलं की स्वीटमध्ये जी चटणी वगैरे असते किंवा केचप वगैरे आहे, त्यातला काय तर प्रकार इनोव्हेट केला असेल ह्याने. मग असं येईल असं अपेक्षित नव्हतं मला. भारी आहे ही. काय कचोरी? ही कचोरीमध्ये चटणी आहे ही, आणि हे 2 समोसे. काय रेट आहे? वेगळंच आहे ही, असं कुठं तुम्हाला भेटणार नाही. खरंच कुठे भेटणार नाही, मी कुठंच पहिल्यांदा नाही. बघितलं. सांगली जिल्ह्यात पण नाही आणि सांगलीच्या बाहेर पण नाही. हे आमच्या इथं मिरजेत असलं. फक्त मिरजेतला विषय आहे. एक नंबर असतं. किती रुपये किंमत आहे? त्याचं काय 30 रुपये प्लेट आहे सगळं. मग ही चटणी अनलिमिटेड असते का? हो, ही अनलिमिटेड असत्या.
आय कांट वेट. कारण हे एवढं भारी आणि मी एवढं इंटरेस्टिंग वाटायला आले मला. ही पहिल्यांदा खाणार आहे मी सुद्धा सांगलीतलाच आहे, पण हे पहिल्यांदा सांगलीत मिळतंय. मला अजिबात माहीत नव्हतं, मला खायचं आहे. आणि खरं सांगायचं तर जेन्युअनली की हा चटणीमध्ये पातळ केलेला प्रकार बरोबर. म्हणजे आहे ती याची चटणी आहे जी आपण समोशाबरोबर येत्या, त्याच्यामध्ये फक्त ठीक आहे, ज्यांना त्रास होणार नाही 100%. म्हणजे पित्त वगैरे ह्या गोष्टी असल्या काय गोष्टी यात होणार नाही. हां, पण हे कॉम्बिनेशन समोशाबरोबर बाहेर लागते. म्हणजे तुम्ही काय आहे की समोसा कुस्करून खाऊ शकताय असं चुरा करून द्या. वा भारी आहे. आणि समोशाची चव सुद्धा नाही मस्त लागते. बेसिक समोशाची चव आहे. म्हणजे असं काय वेगळं असं काय समोशामध्ये असं काय वाटत नाही मला, पण चटणी बरोबर कॉम्बिनेशन वाटते ना ते लय भारी वाटतं. आपण जरा उशिरानं आलोय, इथं पण गर्दी. हां, 9-10 पासूनच गर्दी चालू असते इथं. आता आम्हाला 1:30 वाजलेत ह्या पॉईंटला येतो. तिसरा पॉईंट आपला चालू आहे आता. 1:30 वाजलेत आम्हाला. त्यांनी पण आल्याला आम्हाला म्हणले की तुम्ही लेट आलाय, जरा लवकर आहे पोहोच. नशीब आहे आपल्या या टायमाला दुपारी भेटले, नाही तर सप्तही सगळं आतापर्यंत. त्यांचा पेढा जे आम्हाला इथं शूटला आलोय म्हटलं कॉम्प्लिमेंटरी दिला. खासियत आहे यांची पेढ्यांची काय सॉफ्ट आहे. कसं आहे बासुंदीचं मिनी व्हर्जन आहे. एवढं भारी आहे. जास्त गोड नाही, त्याचा गोडपणा जिभेवरती राहील, रेंगाला असं नाही. प्रॉपर साखर कमी याच्यामध्ये पेढा बाहेर लागतो. म्हणजे विरघळते जाईल. मनतृप्त पेढा आहे. एवढा भारी क्वालिटीचा आहे, मस्त. त्यांची पेढे स्पेशलिटी आहे. समोसा आणि कचोरीवर त्यांनी आम्हाला सांगितलं की पेढा सुद्धा आमचा जास्त आहे. खाली पेढे पण बघितले मी, भारी आहे. लय जुना आहे असं नाही, आता नाही, लय जुना. 1994 पासून काहीतरी हे सगळं आत्ता केले. आता हिने जस्ट 2-3 महिन्यात रिनोव्हेशन केलं. आणि आधी साधं हॉटेल असं आधी होतं तसं नाही. ह्याच्यावर ही द्यायची जी पद्धत केली आहे ना, त्याच्यावर वाटतंय बरोबर ते आहे. हे एवढ्या मोठ्या मोठ्या वाडग्यामध्ये हे त्यांनी दिले, चटणी पसरून दिला सगळीकडे बघा. आणि त्या दिवस समोसा की ज्याने माणसाला असं पोटच भरलं पाहिजे. पण छान आहे क्वालिटी. अजून एक सक्सेसफुल पॉईंट ठरलेला आहे, समोसा चटणी जी युनिक होती आणि खायला खरंच भारी वाटली. खास करून इथलं पेढ. आता माझं पोट गच्च झालंय खरं. एवढ्यात पोट गच्च करू नका. फेमस दत्त मट्टा प्यायला लागतो बा. आयला तेव्हा राहिलाच की, तो एक फेमस. एवढ्यात विसरलेलोच मी. मिरजेचा फेमस दत्त मट्टा लय जणांनी रेकमेंड केलता, पिऊया चला. चला हाच काय दत्त मट्टा. दत्त मट्टा हे ओरिजिनल हेच ओरिजिनल. ओजी. उन्हाळ्यात तुफान गर्दी. जे सगळेजण कमेंट टाकते ते ह्यो दत्त मट्टा ह्योच प्रसिद्धीत मिरजेतला. बर. मी एवढं व्हिडिओ केलं मट्ट्याच, पण आपण मध्ये सांगलीमध्ये सिरीज केली ती बघायला असेल तुम्ही इथं बघू शकताय. त्याच्यात सुद्धा लय जण कमेंट टाकलं होतं की मिरजेचा दत्त मट्टा घ्या म्हणून. दत्त मट्टा ते माझ्या लक्षातच नव्हतं, ते बरं झालं लक्षात करून दिलं. ग्लास पण एवढं भारी आहेत का नाही. ग्लास भारी आहेत, मला ग्लास आवडलं. वेगळं काय समजू नका, म्हणजे भारी वाटलं. म्हणजे घेऊया मट्टा घेऊया. गार जर आहे आता, मला थंडावा भेटला, शांत वाटते. असं वाटतंय मला मट्टा प्यायल्यानंतर येऊ की आंबट गोड फ्लेवर आहे याचा. म्हणजे थोडासा असं बटरस्कॉच सारखं हे पण, म्हणजे मला वास पण येतो तसा. ॲरोमा वास म्हणता येणार ना, ॲरोमा बटरस्कॉच सारखा. पण आंबील जर तुम्ही प्यायला असला, आंबील प्यायला आंबील पेले, त्या आंबील सारखा फ्लेवर होतो या. म्हणजे असं मट्टा येईल तसा छान आहे मट्टा टेस्टला. मट्टा तसा मला ठीक वाटला बरं का. पण जे बाकीचं 3 स्पॉट आपण कव्हर केलं. एक आपण ह्याला गेलो सुरभी नाश्ता सेंटर, दुसरं दावंगरीचा लोण डोसा, आणि तिसरा हे आप्पा स्वीट्स. मस्त ठिकाणं मिळाली मला. जरा मट्ट्याखंड जरा हे झालं, पण असू दे. मिरजमधले जे फेमस ठिकाणं ते आपल्याला घ्यायचे होते.
आणि हे एका पार्टमध्ये संपलेलं नाही. जर तुम्हाला दुसरा पार्ट बघायचा असेल तर खाली कमेंट करून सांगा की आपण दुसरा पार्ट मिरजमधला घ्यायचा आहे. आम्ही घेणारच आहे, पण तुम्ही आणि कमेंट करा की बाबा करा म्हणून आम्हाला जरा अजून हुरूप येत्या करायला की मिरजमध्ये संध्याकाळी काय गोष्टी चांगल्या मिळतील ते आपण घेऊया. आता आपण दिवसभरात सगळं शूट केलंय, पोटामध्ये एवढी जागा पण नाही आणि तेवढी मेंटॅलिटी पण नाही, पण प्रज्वलनं आपल्याला मिरजमधली सगळ्यात फेमस ठिकाण दाखवलेले आहेत. अजून सुद्धा शिल्लक आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. जाऊ तिथं खाऊ मजेत राहायचा ह्यो एपिसोड तुम्हाला जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहा.